हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सुंदरशी डिझायनर नेट फॅब्रिकमधली फ्रॉक पाहणार आहोत. पूर्ण कटिंग स्टिचिंग आणि त्याचा डिझाईनचा व्हिडिओ पाहणार आहोत. यामध्ये युनिक आपण यावरती जे तुम्ही फूल पाहताय ते फूल आपण कसं बनवायचं ते शिकणार आहोत. लास्टपर्यंत व्हिडिओ नक्कीच पहा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला फ्रॉकची कटिंग स्टिचिंग कशी वाटली. आर्टिस्टिक स्टिचेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. टेलरिंग कोर्स डे 55मध्ये आज आपण पाहणार आहोत डिझायनर नेट फॅब्रिकमध्ये फ्रॉक. तर चला आपण कटिंगला स्टार्ट करूया. तर आपण अगोदर त्याचा जो घेर आहे तो घेर रेडी करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं की आपली जी कंबर आहे कमरेमध्ये आपल्याला 2 इंच मायनस करायचे. या ठिकाणी बाळाची जी कंबर आहे तर ती असणार आहे 24 इंच. तर 24 इंचला आपण डिवाइड केलं तर 12 इंच. तर 12 इंच आपलं कमर घेर असणार आहे. तर ज्यावेळेस आपण मार्किंग करू त्यावेळेस ते मार्किंग 12 येईल याची काळजी घ्यायची. जो खालचं घेर आपण मार्क केला तर पूर्ण उंची चेक करायची, सगळीकडून पॉईंट करून मार्क करायचा. त्यानंतर चॉकने व्यवस्थित सर्कल ड्रॉ करायचा आणि तो छान अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. आपलं अस्तर कटिंग झाल्याच्या नंतर आपलं जे मेन फॅब्रिक आहे नेटचं तर त्यावरती आपण कटिंग करून घ्या. त्यावर कटिंग करत असताना एकदम प्रॉपरली आपल्याला सेट करायचं. एकदम एकसारखं मेजरमेंट 2 इंच आलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. जर कमी जास्त झालं तर आपलं ज्यावेळेस स्टिचिंग करू त्यानंतर जी फिनिशिंग येणार आहे ती थोडीशी खराब होऊ शकते. त्यामुळे प्रॉपरली कटिंगसाठी आपल्याला ॲक्युरेट मेजरमेंट घ्यायचं आहे. जे आपलं नेट फॅब्रिक आहे ते आपल्या अस्तर फॅब्रिकपेक्षा 2 इंच जास्त घ्यायचं. आता आपण जो अप्पर पार्ट आहे तो रेडी करून घेऊयात. तर त्यासाठी आपली जी बाळाची जी छाती आहे ती आपल्याला आहे 25 इंचाची. त्याला जर डिवाइड केलं तर 6.25 आहे. तर 6.25 प्लस 2 इंच म्हणजेच 8.25 इंच आपलं इथे मेजरमेंट येईल. त्याची उंची जी आहे ती 10 इंचाची आहे. तर 10 इंचावरती उंची मार्क करायची. आपल्याला गळा घ्यायचा आहे 2 इंच आणि जो आपला शोल्डर पॉईंट आहे तर तोही आपल्याला 2 इंचाचा घ्यायचा आहे. मुंडा घ्यायचा आहे 4 इंच. अशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी मार्किंग करून घ्यायचे. गळ्याची उंची 3 इंचाची असणार आहे फ्रंट साईडची आणि बॅक साईडची सुद्धा. या ठिकाणी आपण बॅकला नॉड ॲड करणार आहोत त्यामुळे 4 इंचाची उंची आपल्याला घ्यायची. थोडीशी छान अशी डिझाईन यामध्ये आपण ॲड करणार आहोत त्यामुळे तशा पद्धतीने कटिंग असणार आहे. बॅक पार्ट फ्रंट पार्ट सेपरेट करून घ्यायचा आणि या ड्रेसला आपण जी पफची बाही सोडणार आहोत तर त्यासाठी आपल्याला प्रॉपरली मुंडा आणि बाही कटिंग करून घ्यायची. फ्रंटचा गळा कटिंग करून घेऊयात. त्यानंतर बॅक पार्टला मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 2 इंचाची आपली रुंदी असेल आणि जी 4 इंच असणार आहे ती त्याची उंची असेल. तर तशा पद्धतीने आपल्याला मार्क करून घ्यायचे आणि कटिंग करून घ्यायची. या ठिकाणी मी अस्तर जरा चांगल्या क्वालिटीचं वापरलेलं आहे त्यामुळे कटिंग नंतर ज्यावेळेस फिनिशिंगची येणार आहे तर त्यावेळेस आपली फिनिशिंग ही खूप सुंदर असणार आहे. आपल्याला बाही कट करायची तर आपल्याला पफ ॲड करायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं की जे आपलं मुंड्याला आपण उंची घेणार आहोत त्यामध्ये 2 इंच आपल्याला ॲड करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कटिंग करायची. जो बाहीचा घेर आहे तो बाही मार्क करून त्यामध्ये 1.5 इंच ॲड करायचा आणि कटिंग करून घ्यायची. अशा पद्धतीने आपली छानशी बाही या ठिकाणी रेडी झालेली आहे. आता याचेच आपण कटिंग जे आपलं नेट फॅब्रिक आहे त्यावरती करून घेणार आहोत. तर अगोदर आपण यावरती जो फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट आहे तर 4 पदरी घडी करून आपण ते कट करून घेणार आहोत. या ठिकाणी आपल्याला गळा कट करायचा नाही आहे. गळा तसाच ठेवायचा. ज्यावेळेस आपण स्टिचिंग करू तर त्यावेळेस थोडी डिझाईनही ॲड करायची आपल्याला यामध्ये. त्यामुळे गळ्याचा शेप बिघडू नये यासाठी अगोदर कटिंग करून ठेवायचं नाही आहे. आता आपली जी बाही आहे तर बाही आपण कट करून घेऊयात. तर त्यासाठी बाहीची देखील आपण घडी केली आहे. आपण जी कटिंग केलेली बाही होती त्याच मेजरमेंटवरती आपण या ठिकाणी कटिंग करणार आहोत. यामधले काही प्रोसेस आपल्याला ज्यावेळेस आपण स्टिचिंग करू तर त्यावेळेस काही चेंजेस करायचे असतात तर तेव्हा करून घेऊयात. त्यानंतर आपल्याला जी नॉड लागणार आहे ड्रेसला लावण्यासाठी ती नॉडची पट्टी रेडी करून घेऊयात. त्यानंतर आपल्याला फुलं बनवायची आहेत तर फुलांसाठी देखील पट्टी रेडी करून घ्यायची आहेत. अशा पद्धतीने आपली कटिंग या ठिकाणी रेडी झालेली आहे. आता आपण स्टिचिंगसाठी स्टार्ट करूयात. स्टिचिंग करत असताना आपल्याला अगोदरचे अप्पर पार्ट आहेत बॅक पार्ट फ्रंट पार्ट तर ते रेडी करून घ्यायचे. त्यानंतर बाही आणि सर्वात लास्ट आपल्याला घेर ॲड करायचा आहे. तर आपण अगोदर सुरुवात करूयात. आपला जो फ्रंट पार्ट आहे तुम्ही पाहू शकता तर तो आपल्याला या ठिकाणी अटॅच करून घ्यायचा आहे प्रॉपरली.
आता यामध्ये आपल्याला काय करायचं की थोडीशी आपली प्लेट्सची एक छानशी डिझाईन यामध्ये ॲड करायची आहे. तर आपण प्रॉपरली आपलं शेप रेडी करून घेऊयात, उलटसुलट बाजूने हे फिरवून घेऊयात आणि त्यानंतर आपली जी प्रॉपर डिझाईन आहे ते त्याच्या प्रिपरेशनसाठी स्टार्ट करूयात. फायनल लुक खूप सुंदर रेडी होतो, बट ज्यावेळेस तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग कराल तर त्यावेळेस तुम्हाला प्रॉपरली लक्षपूर्वक करायचं आहे. जर थोडीशी सुद्धा गडबड वाटली किंवा कमी जास्त मार्जिन वाटलं तर त्या ठिकाणी तो पार्ट लगेचच त्या ठिकाणची शिलाई उसवायची, तो प्रॉपरली स्टेबल करायचा आणि त्यानंतरच पुढची स्टिचिंग द्यायची आहे. फ्रंट पार्टची जी ओपन साईड आहे तर त्या ठिकाणी आपण आता स्टिच देऊन घेऊयात. या ठिकाणी आपण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट याचे गळे थोडेसे मोठे ठेवलेले आहेत, त्यामुळे जर तुम्ही या फ्रॉकमध्ये जर चेन लावली नाही तरीही चालणार आहे किंवा बॅक हुक जरी ॲड नाही केला तरी पण हे बाळाला कम्फर्टेबल अशी फ्रॉक बसणार आहे. तर आता आपण डिझाईन कशी करायची ते पाहूया. तर डिझाईन करत असताना तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे प्लेट्स रेडी करायचे आणि त्यावरती आपल्याला स्टिच देऊन घ्यायची आहे. पट्टी थोडीशी लॉंग घ्यायची आहे, जेणेकरून तुम्ही स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये पाहिलं की ती ट्रायंगल शेप, हाफ ट्रायंगल शेपमध्ये आपण ती प्लेट्सची डिझाईन ॲड केलेली आहे. तर त्यासाठी थोडी लॉंग पट्टी घ्यायची आहे. शॉर्ट घेतली तरी चालेल, मग 2 पट्ट्या घ्या, बट एकसारख्या असाव्यात. प्रॉपर प्लेट्स रेडी झाल्याच्या नंतर आपला जो फ्रंट साईडचा पार्ट आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ती ॲड करून घ्यायची आहे. बट ही पट्टी आपल्या गळ्यामध्ये किंवा मुंढ्यामध्ये ॲड होत नाही, ही फक्त मुंढ्याला थोडीशी टच करेल, त्यामुळे ती मुंड्यामध्ये ज्यावेळेस आपण बाही ॲड करू त्यावेळेस ती अटॅच होऊन जाणार आहे. बट जर तुम्हाला ही डिझाईन गळ्यामध्ये असेल, म्हणजे आपला जो मुख्य गळा आहे त्यामध्ये जर ॲड होत असेल तर अगोदर ती स्टिच करून घ्यायची आणि त्यानंतर अस्तर फॅब्रिक आणि मेन फॅब्रिक उलटसुलट बाजूने फिरवायचं. आता जो सेकंड पार्ट आहे तो आपण क्रॉस घेऊयात. आपण गळ्यामध्ये ही डिझाईन ॲड केलेली नाही आहे, प्रॉपर सेपरेट आहे. जर गळ्यामध्ये ॲड करायची असेल तर अस्तर फॅब्रिक अटॅच करण्याच्या अगोदरच ॲड करून घ्यायची. प्रॉपरली शेप आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे, शेप रेडी करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपलं बेसिक प्रिपरेशन कंप्लीट झालेले आहे. आता आपला जो बॅक पार्ट आहे तोही रेडी करून घेऊयात. एकदम सिंपल प्रोसेस आहे. आपलं जे मेन फॅब्रिक आणि अस्तर फॅब्रिक आहे ते एकमेकांवरती प्रॉपर ठेवायचे. प्रॉपरली कट टू कट आपल्याला स्टिच देऊन घ्यायची आहे. त्यानंतर जे आतल्या बाजूने एक्स्ट्रा फॅब्रिक शिल्लक राहतं ते कट करून टाकून लाईटली कट द्यायचेत आणि उलटसुलट बाजूने कपडा फिरवून आपल्याला या ठिकाणी त्यावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे. बट त्या अगोदर शोल्डरची एक बेसिक प्रोसेस आपण करून घेऊयात. या ठिकाणी आपल्याला शोल्डर पट्टी ॲड करायची आहे. शोल्डर एकमेकांना अटॅच करायचे आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. जर मी तोंडी एक्सप्लेन केलं तर कदाचित लक्षातही येणार नाही आहे, त्यामुळे थोडंसं व्हिडिओमध्ये 1 ते 2 वेळा रिपीट पहा, म्हणजे तुम्हाला ही प्रोसेस कशी करायची ते लक्षात येईल. यामुळे काय होतं की जे शोल्डरची जी पट्टी आपण अटॅच करतो एकमेकांना तर ती हाईड होऊन जाते आणि लहान मुलांना ती पट्टी आतल्या बाजूने टोचत नाही. आता प्रॉपरली आपल्याला या ठिकाणी गळ्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि शक्य झाल्यास जर साईडचा जो पोर्शन आहे तोही लगेचच आपल्याला एकमेकांना अटॅच करून घ्यायचे, म्हणजे अस्तर फॅब्रिक आणि मेन फॅब्रिक हे एकमेकांवरती स्टिच देऊन स्टेबल करून घ्यायचे. लहान बाळाचा ड्रेस आहे त्यामुळे याला आपल्याला कट किंवा जो टक पॉईंट म्हणतो तर टक पॉईंट या ठिकाणी द्यायचा नाही आहे. पूर्ण जशास तसा आपला फ्रॉक या ठिकाणी रेडी असणार आहे. जर 12 वर्षाच्या पुढील मुली असतील तर त्या मुलींसाठी टक पॉईंट हा कंपल्सरी होऊन जातो, कारण त्यावेळेस बॉडीचे शेप्स चेंज होतात. तर रिक्वायरमेंटनुसार आपल्याला आपल्या कटिंगमध्ये स्टिचिंगमध्ये चेंजेस करावे लागतात. आता आपण छान पद्धतीने आपल्या बाही रेडी करून घेऊयात. तर आपण बाही प्लेन घेतलं तर बट आपल्या बाहीला पफ आहे, त्यामुळे अगोदर प्रॉपरली स्टेबल करून घ्यायचेत. अस्तर फॅब्रिक मेन फॅब्रिक एकमेकांना जोडून घेऊन उलटसुलट बाजूने फिरवून त्याच्यावरती दाबटीप द्यायची आहे आणि जी ओपन साईड आहे मुंड्याची, बाहीचा जो मुंडा आहे तर तो त्याला एकमेकांना
प्रॉपरली स्टेबल ठेवून स्टिच देऊन घेऊन स्टेबल करायचं आहे. दोन्ही बाही आपल्याला सेम पद्धतीने रेडी करायचे. दोन्ही बाही रेडी झाल्याच्या नंतर त्याचं जे एक्स्ट्रा मार्जिन शिल्लक राहतं तर ते दोन्ही बाहींमधून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. प्रॉपरली दाबटीप देऊन घ्यायची आहे. बट दाबटीप देत असताना काळजी घ्या की दाबटीप ही कट टू कट आली पाहिजे, किंवा जर तुम्ही थोडीशी आतल्या बाजूने घेत असाल तर स्टार्ट टू एंड त्याचं जे मार्जिन तुम्ही बॅलन्स केले ते एकसारखं असावं, कमी जास्त होऊ द्यायचं नाही आहे. अशा पद्धतीने आपल्या दोन्ही बाही या ठिकाणी रेडी झालेल्या आहेत. आता यांचा सेंटर पॉईंट काढून त्या ठिकाणी आपल्याला थोडंसं मार्क करून घ्यायचं की आपला सेंटर पॉईंट लक्षात येण्यासाठी. आता या ठिकाणी बाहीची जी खोलगट बाजू आहे ती मागच्या बाजूने जाणार आणि जी थोडीशी बाहेरून शेप येतो तर ती बाजू पुढच्या बाजूने येणार आहे. तर तशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित बाही चेक करून घ्यायची आणि मग स्टिच करायची. यानंतर आपला जो सेंटर पॉईंट आहे तो आपल्याला चेक करायचा आणि त्यानुसार आपल्याला शोल्डरचा जो सेंटर पॉईंट आहे त्या ठिकाणी काही प्लेट्स द्यायचे. तर आपल्याला चेक करायचे की आपल्या बाहीनुसार आपल्या किती प्लेट्स ॲड होतात. तुम्ही जर मोठ्या धरल्या तर कदाचित 1 किंवा 2च बसतील, छोट्या छोट्या घेतल्या तर 3 किंवा 4 बसतील. तर तशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी प्लेट्स रेडी करायचेत आणि डबल स्टिच करून बाही रेडी करून घ्यायची. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता एकदम लाईटली पप आहे पण खूप छान दिसतो. जास्त हवा असेल तर कटिंगच्या वेळेसच मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचं. दोन्ही बाही आपल्याला सेम प्रोसेसमध्ये जोडून घ्यायचे. शोल्डर पॉईंटला दोन्ही बाही जोडत असताना याची काळजी घ्या की फ्रंट साईडला जेवढ्या प्लेट्स आल्यात तेवढ्या दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्रंट साईडने याव्यात. डबल स्टिच देऊन घ्यायची आहे बाहीला. एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. पूर्ण व्हिडिओ ज्या पद्धतीने मी या ठिकाणी कटिंग आणि स्टिचिंग करते जशाच तसा तुम्हा सर्वांसोबत शेअर केला जात आहे. आपण आता छान अशी नॉट रेडी करून घेऊयात. नॉट रेडी करण्याची प्रॉपर प्रोसेस मी अगोदरच्या भरपूर व्हिडिओमध्ये देखील सांगितलेले आहे. पुन्हाही सांगते, जर तुम्हाला नॉट मोठी हवी असेल तर किती नॉट हवी आहे त्याच्यानुसार तुम्हाला या ठिकाणी मार्जिन घेऊन त्यावरती स्टिच द्यायची आहे. जर खूप नाजूक हवी असेल तर चेक करायचे की तुमच्याकडे जो कपडा आहे तो त्या पद्धतीचा आहे का आणि त्यानुसार तुम्हाला नॉटचं जे साईज आहे ती ठरवायची आहे. सेकंड थिंग की तुमच्या आवडीनुसार सुद्धा नॉट कमी जास्त करू शकता. आता आपला जो वरचा पार्ट आहे तर त्या वरच्या पार्टला आपण एक फक्त बाहेरच्या बाजूने बेसिक स्टिच देऊन घेऊयात आणि स्टिच देत असताना खालच्या बाजूला आपल्याला नॉट त्याच्यामध्येच ॲड करायची आहे. एक्स्ट्रा फॅब्रिक हे कट करून घ्यायचे. दोन्ही बाजूंनी आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. त्यानंतर जे आपलं प्रॉपर मेजरमेंट आहे तर त्या मेजरमेंटवरती बाहीची फिटिंग करायची आहे. कमरेची फिटिंग ही 2 इंच एक्स्ट्रा ठेवायची आहे. दोन्ही बाजूने आपल्याला सेम प्रोसेस करून घ्यायची आहे. आता आपण जे मेन बाजू आहे आपली तर ती बाहेरच्या बाजूने घेऊयात आणि जो आपला आता खालचा घेर आहे तर तो रेडी करून घेऊयात. त्यासाठी आपल्याला जे मेन फॅब्रिक आणि अस्तर फॅब्रिक आहे तर त्यांची एक बाजू आपण कटिंग करताना पाहिली होती की ओपन होती. तर ती ओपन साईड आपल्याला स्टिच देऊन एकमेकांना जॉईन करून घ्यायची आहे. आता या ठिकाणी जे आपलं मेन फॅब्रिक आहे त्याला आपण लेस अटॅच करणार आहोत. तर त्याला खालच्या बाजूने कुठलीही फोल्ड टिप लगेच द्यायची नाही आहे. जे आपलं अस्तर फॅब्रिक आहे त्याला मात्र आपल्याला द्यायची आहे. आपली जी जॉईन केल्याची जी स्टिच आहे ती देऊन झाल्याच्यानंतर तळघेर जो आहे त्याचा त्या बाजूने आपल्याला पूर्ण घेराला व्यवस्थित अशी अर्ध्या इंचाची पट्टी फोल्ड करून त्यावरती स्टिच द्यायची आहे. स्टिच देत असताना काळजी घ्या की स्टार्ट टू एंड जी स्टिचिंगची जे मेजरमेंट आहे तुम्ही अर्ध्या इंचाचं घेतलं असेल
1 इंचाचं घेतलं असेल तर स्टार्ट टू एंड एकसारखंच असावं. आता आपल्याला सिंपल प्रोसेस करायची की जे मेन फॅब्रिक आहे ना, अस्तर फॅब्रिक आहे, तर त्याचा जो कमरेचा जो पार्ट आहे तो एकमेकांना आपल्याला प्रॉपरली जोडून घ्यायचा आहे. बट ते करत असताना आपल्याला या ठिकाणी काळजी घ्यायची की जी आपण शिलाई दिलेली आहे ती आतल्या बाजूने आली पाहिजे, अस्तर फॅब्रिकसुद्धा आणि मेन फॅब्रिकचे सुद्धा. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. प्रॉपरली चेक करून घ्यायचं आहे, व्यवस्थित कपडा एकमेकांवरती मॅच करायचा आणि त्यानंतर शिलाई देऊन घ्यायची आहे. आता आपण काय केलं की ज्यावेळेस आपण कटिंग केली तर त्यावेळेस आपलं जे कंबर 24 इंचाची आहे तर ती कंबर या ठिकाणी आपली टॉपचीही आलेली आहे आणि जो आपलं घेर आहे ते घेरची सुद्धा सेम आलेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल प्रॉपरली मॅच होत आहेत. पण जर घेर खालचा जो आपला घेर आहे त्याची कमर उंची किंवा कमर घेर हा जर 24 असेल आणि टॉपचा जर 25 असेल तर अशा वेळेस जर तुम्हाला फिटिंगमध्ये हवा असेल तर शिलाई देऊन घ्यायची वरच्या टॉपला. बट जर तुम्हाला एकदम मोकळं ढाकळं हवं असेल तर जो खालचा घेर आहे त्याला लाईटली कट देऊन अर्धा इंच मार्जिन वाढून घ्यायचं आणि मग स्टिच करायचं. अजून जर तुम्हाला डीपली व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. एकदम छान पद्धतीने आपल्या या ठिकाणी घेर एकमेकांना जोडून झालेला आहे, खालचा घेर आणि वरचा पार्ट. तर आता या ठिकाणी आपण काय करूया, जो आपला फ्रॉकचा जो नेट फॅब्रिक आहे तर त्याला आपल्याला या ठिकाणी लेस ॲड करायची. तर लेस ॲड करत असताना आपण काय केलं की ज्या बाजूने शो होतो तर त्या बाजूला आपले जे नेट फॅब्रिक आहे ते लाईटली फोल्ड करून घेतलं आहे आणि त्यावरती शिलाई द्यायला आपण सुरुवात केली आहे. तर अगोदर खालची बाजू म्हणजे जी लेसची खालची बाजू असणार आहे त्या बाजूने आपल्याला स्टार्ट टू एंड शिलाई प्रॉपरली देऊन घ्यायची आहे. यानंतर आता जो वरची बाजू आहे आपली तर तीही ओपन सोडायची नाही आहे, त्यावरती सुद्धा आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. लेस लावत असताना काळजी घ्यायची की जो आपण कपडा यूज करतोय तर तो कपडा कुठेही त्यामध्ये घडी पडता कामा नये किंवा तो कुठेही क्रॉस फिरू नये. जर तसं झालं तर आपली फिनिशिंग खराब होऊ शकते किंवा ज्यावेळेस फायनल लुक रेडी होईल त्यावेळेस प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे अगोदरच काळजी घ्यायची, लेस जोडत असताना पूर्ण स्टेबल कपडा आणि लेस असावी. आता या ठिकाणी आपल्याला त्याला जे आपण डिझाईनमध्ये पाहिलं होतं की छानसं फूल आपण या एका शोल्डरला लावलेलं आहे तर ते फूल आपल्याला या ठिकाणी लावून घ्यायचं आहे. फूल तयार करत असताना तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे आपली 1 इंचाची पट्टी फोल्ड करून रेडी करून घ्यायची, त्याला व्यवस्थित प्लेट्स देऊन स्टिच देऊन घ्यायची आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की त्याला व्यवस्थित असं रोल करायचं आहे, कमी जास्त होऊ द्यायचं नाही आहे. त्यानंतर सुई धाग्याच्या मदतीने त्या फुलाला एकमेकांसोबत स्टेबल करून घ्यायचे. खूप इझी प्रोसेस आहे आणि फूल खूप सुंदर असं बनतं. व्यवस्थित ते आपल्याला पूर्ण जे फॅब्रिक आहे, जे फ्लॉवर आहे त्या आतल्या बाजूने व्यवस्थित जे रोल केलेलं आहे ते स्टेबल करून घ्यायचं. त्यानंतर आपल्या ड्रेसवरती व्यवस्थित ते एकदम कुस्करून न्यायचं. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने करत आहे. सेम प्रोसेसने जरी तुम्ही फुल रेडी केलं तरीही खूप सुंदर असं रेडी होणार आहे. आजची फ्रॉकची कटिंग स्टिचिंग तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कळवा. फुलाची डिझाईन तुम्हाला कशी वाटली तेही नक्कीच कळवा. डीपली व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी प्रॉपरली फक्त फुलावरती एक व्हिडिओ बनवेल डिटेलमध्ये. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.